ज्यावेळेस मी त्या घरामध्ये गेलो त्यावेळेस बाहेरून जेवढं सुनसान वाटत होतं पण आतून खूप मोठा तो बांगला होता. इतका मोठा होता की नक्की समजतच नव्हतं की कुठल्या रूममध्ये जावं आधी किंवा काय आधी दाखवावं. इतक्या तिथं रूम्स होत्या. तर तुम्हाला आता पाहायलाच मिळेल. मी आत्ता तिथून जाऊन माघारी आलो. लय अंधार आहे तिथं. आधी या उजेडातला रूम बघतो. तिकडं जायला जरा धाडस होईल. बहुतेक किचन आहे का काय. तर काचा लय ती मित्रांनो, जर तुम्ही कधी आलात इथे काचा नक्की बघा, खाली पायाला खूप लागतील. इथं सगळं भयानकच आहे. एखादा साप बी पिऊन बसलेला पण समजणार नाही. सगळी दाट झाडीच आहे. तर मी चालत चालत एका रूममध्ये गेलो. त्या रूममध्ये मला पहिल्यांदा तर एक बल्ब गावला. लय जुना वाटत होता तो बल्ब. तो बल्ब बघून मला तर वाटत होतं की आपल्या काळातला बल्ब नाही तो, म्हणून तो मी असावा म्हणून माझ्या बॅगेत टाकला. आत्ताच 200 वर्षापूर्वीचा मी बल्ब घेतलेला आहे. माहीत नाही तो कदाचित 200 वर्षापूर्वीचा का 300 वर्षापूर्वीचा, पण मी घेतलेला आहे. त्याचं आपण नंतर बघूया घरी गेल्यानंतर ना काय करायचं ते. बल्ब भेटतोय म्हणल्यावर 200 वर्षापूर्वीचा खजाना तर 100% असणार. या रूममध्ये घातली. परत तसंच फिरत फिरत दुसऱ्या रूममध्ये गेलो तर तिथं लय मोठी कपाट होती लाकडाची. तर त्या लाकडाच्या कपाटात मला वाटलं काहीतरी असेल खजाना बिजाना. पण जेव्हा मी ड्रावर उघडला तर सापडून काय सापडलं, चुना. चुन्याची डबी सापडली. ही 200 वर्षापूर्वीची नाही पण आत्ताची आहे. बहुतेक आत्ता कोणीतरी इथे येऊन दडवून गेले संध्याकाळच्यासाठी.